नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, ओम नमो आदेश. तर बघू शकता, काल होती दीप अमावस्या आणि काल आम्ही गेलो होतो मढीला जात असताना एवढी गर्दी होती, खूप गर्दी होती आणि गाड्या पण भरपूर होत्या. ट्रॉफिक पण जाम झाली होती. ट्रॉफिकमध्ये मला जास्त व्हिडिओ काढायला नाही जमलं, तर त्यामुळे मी असाच व्हिडिओ काढला गाडीवर. तर काही व्हिडिओमध्ये थोडंफार म्हणजे चुका झाल्या तर थोडंसं समजून घ्या आणि सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला सर्व दाखवणार आहे मी, आपल्या मच्छिंद्रनाथाचं दर्शन आणि डोंगर कसा आहे कसा नाही सगळं दाखवते मी व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला आता आपण जाऊ आता वरती दर्शनासाठी. वातावरण एवढं छान झालं होतं ना की असं वाटत होतं की इथंच राहावं, कारण की खूपच छान लोकेशन होतं आणि दर्शनाला जायची आस होती. आणि डोंगरावर चढत असताना म्हणजे असं जास्त करून कंटाळा आलाच नाही, कारण की लोकेशन खूप छान झालं होतं, वातावरण खूप छान होतं आणि भाविक भक्त एवढे होते ना तर सांगू शकत नाही. तुम्हाला दिसतच असं गाड्या किती येत होत्या. आणि वरती आता आम्हाला ते व्हाईट कलरचं मंदिर दिसतं ना, तिथं जायचं होतं दर्शनासाठी. आणि सर्व रस्ता म्हणजे असं जाम झालेला होता, भरपूर अशा गाड्या होत्या रस्त्याने. आणि बघू शकता वरती तुम्हाला किती गाड्या दिसत आहे. तर एवढा रस्ता कठीण होता ना, तरी पण म्हणजे दर्शनाला जायची आस असते माणसाला, आणि ती आस मला पण होती. आणि अशी म्हणजे बरेच दिवस झाले माझी इच्छा होती मढीला जायची आणि ती आज पूर्ण झाली. तर आज मला खरंच खूप आनंद होतो आहे आणि बरेच दिवसाच्या बाद आज आम्ही मढीला आलो. आणि खरंच दर्शनाला जायची खूप आस होती. आणि बघू शकता किती मोठा डोंगर आहे आणि ते वरती व्हाईट कलर दिसतं ना, त्या सर्व गाड्या आहे. आणि आपल्याला पण आता वरती जायचं आहे आणि खूप मोठा म्हणजे डोंगर आहे आणि उंच डोंगर आहे. तर त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा. आजचा ब्लॉग खूप छान होणार आहे, तर कोणी स्किप करू नका, सर्वही व्हिडिओ सगळा कंटिन्यू बघा सगळ्यांनी. तर चला आता आपण जाऊ समोर. बघू शकता इथं किती ट्रॉफिक जाम झाले आणि म्हणजे घाटामध्ये असल्यामुळे ना, तर म्हणजे रस्ते पण असे वाकडे तिकडे रस्ते होते ना, तर काही गाड्या बंद पडल्या होत्या तिथं. फायनली आता वरती आलोय. तर बघू शकता म्हणजे वरती आल्यावर कसं वातावरण आहे कसं नाही ते बघू शकता तुम्ही. आणि वरती पण खूप गर्दी होती. आणि इकडं आम्ही आता जात होतो आणि जत्रा पण भरपूर भरलेली होती. आता दर्शनासाठी चाललो आम्ही. तर बघू शकता कशी जत्रा भरलेली होती कशी नाही. तर प्रसादाची दुकाने ते भरपूर असे लागलेले होते आणि आम्हाला ना रस्ता सापडत नव्हता, तर आम्ही म्हणजे रस्ता चुकलो होतो आम्ही. तर आता दुसरीकडून आम्ही बारीला लागणार होतो आणि दुसरीकडून रस्त्यामध्ये आलो आम्ही, कारण की रस्ता सापडत नव्हता, नवीन असल्यामुळे जास्त माहिती पण नव्हती. तर चला आता जाऊ दर्शनासाठी. आणि बघू शकता इकडं आहोनी घेतला होता प्रसादामध्ये पेढाच घेतला होता, कारण की पेढा खूप छान होता. आणि इकडं कवळं पण होते आणि काल अमावस्या होती ना, त्यामुळे भरपूर लोकांनी असे कवळं घेतले होते. कोणी घरामध्ये बांधतं, कोणी म्हणजे देवाला पण अर्पण करतं ना. तसंच समोर प्रसाद घेण्यासाठी थांबलो होतो आणि प्रसाद घेतला डबल मुरमुऱ्याचा त्याचा प्रसाद घेतला. आणि पाऊस यायला सुरुवात झाली. तर ह्या दुकानवाल्या ताई म्हणे की ताई आतमध्ये येऊन बसा म्हणे, पाऊस येऊ लागला तर पाऊस गेल्याच्या नंतर परत आम्ही आता बारीला लागलो. आणि इकडं बघू शकता किती नारळ लागलेले होते. आणि म्हणजे कशासाठी नारळ होते इथं कशासाठी नाही ते काही समजलं नाही. तर कोणी बांधले असेल एवढे नारळ काय माहीत, तुम्हाला माहीत आहे का नक्की सांगा कमेंट करून. आणि कशासाठी असतात हे नारळ ते पण सांगा. आणि आपला व्हिडिओ मढीमधून कोण बघत आहे त्यांनी नक्की आवर्जून कमेंट करा आणि सांगा की आम्ही मढीमधून आहेत म्हणून. तर बघू शकता आतमध्ये किती गर्दी झाली होती आणि बारी भरपूर होती लागलेली बरं का, भरपूर अशी बारी लागलेली होती. आणि एवढी पब्लिक होती ना काल, कारण की अमावास्या होती आणि इथं जास्त करून पौर्णिमा अमावस्याला जास्त लोक येतात. आणि आम्ही दर्शन घेऊन आता बाहेर आलो होतो, कारण की मला आतमध्ये पण थोडासा शूट घ्यायचा होता, पण मोबाईल अलाउड नव्हता ना, त्यामुळे नाही घेऊ शकले. आणि बाहेर आल्याच्या नंतर बघू शकता मक्काचं कणीस माझं तर खूप फेवरेट आहे, मला खूप आवडतं मक्काचं कणीस. तुम्हाला पण आवडतं का कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा त्या काकांनी आम्हाला मक्काचे कणस दिले होते आणि मोडून दिले होते परत खायला. तर चला आता दर्शन झालंय, आता आलो परत खाली. आणि इकडं आपल्या कानिफनाथाच्या मंदिरात आम्ही आता सध्या जाणार आहोत दर्शनासाठी. तर बघू शकता मंदिर पण किती छान आहे आणि इथलचं पण लोकेशन एकच नंबर होतं. तर चला आता आपण कानिफनाथाचे दर्शन घेऊ. आणि
बघू शकता इथं पण यात्रा भरलेली होती. इथलचं पण खूपच छान लोकेशन होतं आणि असं वाटत होतं ना की इथून जायचंच नाही आता. खूप भारी वाटत होतं आणि एवढा आनंद होत होता ना का ते पण मी सांगू शकत नाही. मंदिर बघू शकता किती छान मंदिर आहे आणि पब्लिक तर सांगू शकत नाही कारण की काल भरपूर पब्लिक होती. तरी आम्हाला जायला उशीर झाला होता. किती 2 वाजले होते तरी आम्हाला 2-2:30. तर त्यामुळे पब्लिक कमी होती काल आणि सकाळी एवढी पब्लिक होती ना काल सकाळी भरपूर पब्लिक होती. दुपारून कमी झाली होती. सकाळून भरपूर जास्त पब्लिक होती आणि लोक पण भरपूर आलेले होते. आणि हे बघा महाद्वार किती छान आहे. किती मस्त द्वार आहे बघा. असं वाटतं की आपण इथंच राहावं. आणि बघू शकता खरंच ना एवढं भक्तिमय वातावरण झालेलं होतं मंदिरामध्ये आणि खूप छान म्हणजे खूप छान वाटत होतं आणि एवढा आनंद होत होता कारण की असं वाटत होतं इथून जायचंच नाही आता कारण की खूपच छान वातावरण होतं, भक्तिमय वातावरण होतं. आणि दर्शनाची एवढी आस असते ना तर माझी पण म्हणजे खूप आस होती दर्शन घ्यायची. आणि मी लहानपणापासून एकदा पण मढीला आली नव्हती आणि फर्स्ट टाईम मी आले आणि तिथं येऊन मला एवढा आनंद झाला. दर्शन घेतलं, माझं मन अगदी प्रसन्न झालं. तर तुम्ही पण नक्की एकदा आवर्जून या दर्शनासाठी. दर्शन घ्या आपल्या नाथांचं आणि त्यांचा आशीर्वाद कधीच वाया जात नाही. सगळ्यांचं चांगलंच होतं त्यांचं दर्शन घेतल्याने. आणि सगळ्यांनी आवर्जून या, सगळ्यांनी दर्शन घ्यायला. तर बघू शकता इकडं म्हणजे आम्ही मूक दर्शनच घेतलं होतं कारण की आम्हाला भरपूर लांब जायचं होतं ना परत रिटर्न. त्यामुळे आम्ही मूक दर्शनच घेतलं. बारी भरपूर होती. बारीमध्ये नाही लागलो आम्ही खाली आता. फक्त मूक दर्शन घेतलं आम्ही इथं कानिफनाथाच्या मंदिरामध्ये. आणि आता इथून आम्ही रिटर्न घरी जाणार होतो कारण की आम्हाला इथं 5:30 वाजले होते आणि 5:30 वाजले परत संभाजीनगरला यायचं होतं आणि मुलं पण होते ना सोबत. तर रस्त्याला भीती वाटते आणि रस्ता पण नवीनच होता आमच्यासाठी कारण की रस्त्याचं पण इकडचं जास्त माहिती नव्हतं. लोकेशन बघत आलो होतो इकडं दर्शनासाठी. आणि इकडं बघू शकता आता पालखी आलेली होती आणि पालखीचं दर्शन खूप मेन असतं. तर आम्ही पालखीचं दर्शन पण घेतलं आणि इकडं थोडंसं म्हणजे फोटोशूट करायचं होतं आणि इथं भरपूर पब्लिक होती म्हणजे जागाच भेटली नाही मला जास्त फोटोशूट करायला. तर त्यामुळे मी असंच म्हणजे व्हिडिओ शूट केला थोडा.